नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. आदरणीय चंद्रकांत दादा ठाणेकर हे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन महामानवांच्या विचारांना नमन करत असतात आणि त्यांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत, करत राहतीलच. एक चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता म्हणून दादाकडे आम्ही विद्यार्थी दशेपासून पाहत आलेलो आहोत. दादाचं आंदोलन कधी स्वार्थासाठी नव्हतं. दादा कधी स्वार्थासाठी लढलेच नाही. लढले असतील तर बाबासाहेबांची चळवळ, फुले शाहू आंबेडकरांची चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ असेल. तसेच आज ज्या भगवान बुद्धाची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत त्या तथागतांचा विचार सर्व समाजापर्यंत नेण्याचं ते काम अत्यंत तळमळीनं तेवढ्या धाडसीने ते करत आलेले आहेत. कधी मानाची किंवा अपमानाची त्यांनी पर्वा केली नाही. स्वतःच्या घरावर राख रांगोळी त्यांनी टाकलं, स्वतःचं आयुष्य त्यांनी बर्बाद करून घेतलं, पण बाबासाहेबांचा निळा ध्वज आणि बाबासाहेबांची चळवळ त्यांनी कधीही सोडलेली नाही हे अभिमानानं सांगावं वाटतं. कारण चंद्रकांत दादा ठाणेकर सारखं एक कर्तृत्ववान नेतृत्व या जिल्ह्यामध्ये आहे. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी चळवळीला वाहून घेतलं. कधी आपल्या संसाराकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आपल्या मुलांना त्यांनी लहानाचं मोठं करत आजपर्यंत त्यांना या ठिकाणी वकील म्हणून त्यांनी उभा केलेला आहे. मी त्यांच्या लढ्यामध्ये अनेक वेळा सहभागी झालो. मी असतील, सूर्यकांत सोनकांबळे असतील, आमचे मित्र बाबू शेरे असतील, राजाराम कांबळे असतील, ही सर्व आम्ही मंडळी ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे यासाठी जे भीमगर्जना करायचे, पॅन्थर फोर्स म्हणून ते त्यावेळेस आवाज द्यायचे, त्यांच्या त्या लढ्याला अनेक समाजातल्या लोकांनी साथ दिलेली आहे. इथं आमचे भाऊजी मोहन भुताळे सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत काम केलेले आहेत. अशोक दादा सुद्धा असतील या ठिकाणी, माझे मोठे बंधू रामचंद्र दादा कांबळे हे सुद्धा असतील. ही सारी मंडळी जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला जयराव पाटील ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून ज्यावेळेस इथली विद्यार्थी कृती विरोधी समिती ज्यावेळेस देगलूरच्या उमरबेल भागाकडे निघाली होती तेव्हा लढवय्ये दादा आमचे छातीचा कोट करून त्या लोकांसमोर गेले. अनेक आव्हान त्यांनी झेललेले आहेत, अनेक संकट त्यांनी पाहिलेले आहेत आणि त्या चळवळीमध्ये आम्ही सुद्धा त्यांना काय म्हणतात गाडीचा सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे. माझ्यासारखे अनेक तरुण त्यांच्यासोबत होते. ज्यावेळेस ती परिस्थिती बघितलं तर अत्यंत जातीयतेची परिस्थिती होती, अत्यंत भयानक अशी परिस्थिती. जयराव पाटील तुम्हालाही सुद्धा माहित आहे, अल्लापूरकर असतील, त्यांचे वडील सुद्धा असतील, संभाजीदादा मनगेकर असतील, असे अनेक दिग्गज लोक, शंकरराव भाटापूरकर असतील, सारी मंडळी बाबासाहेबांच्या नावासाठी पेटून उठली होती. मी ज्यावेळेस एमकॉमला आम्ही शिकायला होतो, मी आणि बाबू शेरे आम्ही नांदेडला शिकायला गेल्याच्या नंतर तेव्हा आपले भारीपचे 11 नगरसेवक होते सुरेश दादा यांच्या नेतृत्वाखाली. 11 नगरसेवक असताना त्यांची आम्ही भाषणं ऐकायचो. ते म्हणायचे की ज्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही त्या विद्यापीठाची डिग्री घेऊन काय करायचं आहे. त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते डोक्यात बसलं. आम्ही शिक्षण सोडून दिलो. म्हणजे ज्या विद्यापीठाला बाबासाहेबांची डिग्री नाही ती डिग्री घेऊन करायचं. म्हणजे आम्ही एमकॉम शिकलो असतो तर आज मी आणि शेरे कुठेही लागलो असतो. पण आमच्यामध्ये चळवळीचं वारं होतं, कारण चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहोत. बाबासाहेब समजून घेतलेले आहोत. बाबासाहेबांच्या विचारानुसार थोडं का होईना चालण्याचा प्रयत्न आमच्या मनामध्ये प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जसं छत्रपती शिवाजी महाराज या सर्व बहुजनांचे नेते होऊ शकतात तर बाबासाहेब का होऊ शकत नाही. त्यांचा तर आम्ही राज्यकारभार पाहिलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण त्यांचा इतिहास आम्ही वाचतो आणि त्यांचा इतिहास वाचून तुम्हाला आम्हाला स्फूर्त येतं. एक त्यांच्याबरोबर नतमस्तक व्हावं लागतं, कारण आज बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताची राज्यघटना लिहिली. त्या बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळं या देशाचा कारभार करतो. म्हणून सर्व समाज बांधवांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांना मानलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे. कोणाला पटेल अथवा ना पटेल, कारण बाबासाहेब प्रत्येकाच्या घरामध्ये असले पाहिजे. बाबासाहेब सर्वांचं दैवत असलं पाहिजे, कारण सरपंच पासून ते पंतप्रधान पर्यंत बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे सर्व कारभार होत आहे. मग बाबासाहेब तुमच्या आमच्या दैवत काय होऊ शकत नाही हा माझा सवाल इथल्या व्यवस्थेला आहे. म्हणून मित्रांनो, कोणी जातीपातीचं राजकारण करू नये, कोणी बाबासाहेबांना कमी लेखण्याचं पर्व करू नये, कोणी बाबासाहेब दलितांचे आहेत असं म्हणू नये. बाबासाहेब सर्व भारतीयांचे आहेत, कारण बाबासाहेबांनी या देशाला भारतीय संविधान दिलं म्हणून बाबासाहेब सगळ्यांचे झाले पाहिजे. ओळख लागेल ही माझी सर्वांना आव्हान आहे. म्हणून आजच्या या प्रसंगी मी तथागत भगवान बुद्धाला
त्यांना नतमस्तक होतो. कारण भगवान बुद्ध सुद्धा क्षत्रिय राजे होते, पण बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळं बौद्ध म्हणजे तथागतांना सुद्धा हे महाराज आहेत म्हणून सांगितलं जातं. अरे या देशामध्ये भगवान बुद्धांनी पहिला धर्म कोणी काढला असेल तर समतेचा धर्म, बाकी सगळे धर्म नंतर निघालेत मित्रांनो. भगवान बुद्धाचाच विचार सर्व धर्म सांगतात, पण या देशामध्ये तथागत भगवान बुद्धाशिवाय पर्याय नाही. आज या इतर देशामध्ये काय, बाहेर देशामध्ये सुद्धा तथागत भगवान बुद्धाचा धर्म आहे, पण आमच्या देशामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून दलितांचा धर्म आहे म्हणून त्यांना हिंडलं जातं. हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. अशा लोकांचा मी धिक्कार करतो. आणि आपण सर्वांनी बुद्धाचा विचार सांगत असता पण प्रत्यक्षात कोणी घेत नाही. बाबासाहेब सांगता पण प्रत्यक्षात बाबाला साहेबाला कोणी स्वीकारत नाही. ही खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये म्हणून आजच्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, जसं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हा सर्वांचे होऊ शकतात, तर बाबासाहेब काय होऊ शकत नाही, हा माझा सवाल इतर व्यवस्थेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांच्या मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत. बाबासाहेबांची गौतम बुद्धाची जयंती एका मागे एक आहे. बाबासाहेबची जयंती गणपती काढलेला, तरी बाबासाहेब आणि गौतम बुद्धाची जयंती जगामध्ये या दोन्ही महामानवाची जयंती मेचा महिना पूर्ण होतो. मुंबईला मी 2 वर्ष आणखीमध्ये होतो, पण तो आपल्याकडे त्याचे अजून हे झालेले नाही. दोन्ही महामानवाची जयंती पूर्ण महिना होतो. पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई, दिल्ली या ज्या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यात होत असताना या ठिकाणी देगलूर तालुक्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गौतम बुद्धाची जयंती या ठिकाणी आपण पक्षाच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व सर्व पक्षीयाच्या वतीनं या ठिकाणी आज प्रोग्राम होत आहे. मला सांगावं वाटतं की या नामांतराच्या सोहळ्यामध्ये शहीद झाले पृथ्वीराज कांबळे, धनार्दन मावडे, सुहासिनी बनसोड यांनी बाबासाहेबचं नाव लवकर व्हावे म्हणजे स्वतःला राखेल टाकून आग लावून घेतली. ते गौतम वाघमारे आणि नामांतराच्या लढ्यामध्ये ज्यांनी मित्र 17 वर्ष त्याग केले ते प्राध्यापक अरुण कांबळे, राजा ढाले, यशव प्रधान, विनायक बलांडे, शाहीर आत्माराम साळवे, एस.आर. गवळेभाऊ, नारायण गायकवाड हे माहीत नसतील कुणाला, परंतु मित्र 17 वर्ष त्याग केले. ज्यावेळेस बाबासाहेबचं चौक बसावं त्यावेळेस गवळेभाऊ आपल्यातून निघून गेलेले आहेत. पुन्हा परमेश्वर सोटे आपल्यातून निघून गेलेले आहेत. 12/1 मी उपोषणला बसलो, धमकी दिले उपोषणच्या ठिकाणी बाबासाहेब चौकाचं आणि नाव गेलं तर बरं आहे, नसतं देगलूर पेटतो अशी गर्दी धमकी दिली. उपजिल्हाधिकारी जवळजवळ 1 वाजता उठला आणि पोलिसाला खबर दिली की गोंधळ होत आहे उपोषणच्या ठिकाणी. पोलीस यंत्रणा आली, ताबडतोब सर्वला आदेश दिले की गोंधळ होण्याचा प्रश्न आहे, या चौकाला नाव द्यावा. जेव्हा मित्र भवरे नावाचा व्यक्ती DYSP जाधव आणि पोलीस यंत्रणा या सर्वांना नगरपालिकेला संधी दिली की ताबडतोब सोडवा. जेव्हा मित्र या चौकाला बाबासाहेबचं चौक केलं आणि बाबासाहेबांचं नावाची इथं घोषणा केली तेव्हा हे सर्व घडलं. म्हणून माझी विनंती आहे, आता यापुढं रिपब्लिकन पक्षीय व सर्व पक्षीयाच्या वतीने या ठिकाणी ध्वजारोहण आणि बाबासाहेबला आणि गौतम बुद्धाला अभिवादन करण्यासाठी जमलेले आहोत. हे जमत असताना मी 17 वर्ष नामांतराचा लढीला याच्यामध्ये आहुती दिली. आपल्यासारख्या लोकांना अर्धे पिढी दलित क्रांतीची बरबाद झाली, परंतु कुणाचं भलं झालं नाही. परंतु मंडळ आयोगाची अंमलबजावणी व्हावी आणि या देशातील केळी, माळी, कोळी, धनगर, हाटकर, कैकाडी, मुरुड, मातंग, बौद्ध यांच्यामध्ये सत्ता मिळावी म्हणून आमचं आंदोलन नामांतराबरोबर होतं. म्हणून मित्र व्हीपीसीनं मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली आणि केळी, माळी या सर्व 18 पगड जातीच्या हातामध्ये सत्ता येऊ लागली. याच पद्धतीनं जर हे करायचं असेल अजून पुढचं मित्र वेळ लागणार नाही. सर्व जाती धर्मानं 18 पगड जातीनं एक व्हावं आणि या देशातील समतेला मानणारं हे बौद्ध धर्म आहे, त्या बौद्ध धर्माला
कर्माच्या मागे राहावं आणि प्रकाश बापू धानेकर दोघांनी मिळून जे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार पूर्ण जगाला माणसाला माणूस म्हणून जगण्याचे विचार प्रत्येकाला जगण्याची संधी देणारे असे विचार तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिले आणि याच विचारानं काम करत असताना आमचे ठाणेकर साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित आहेत की त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ही चळवळ पॅन्थर चळवळीच्या माध्यमातून जे काम केलं आणि प्रसंगी समाजासाठी मार खाल्ले त्यांनी आणि तरी परंतु स्वतःचं तत्त्व सोडलेलं नाही आणि आपली जिद्द कायम ठेवून त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यभर समाजाची सेवा करण्याचं काम केलेलं आहे आणि ते आत्ताच आपली गावालेच बंधूंनी सांगत असताना सांगितलं की त्यांनी समाजाला घडवतच आपल्या मुलांना घडवलं हेही आपल्याला सर्वांना दिसते त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी सुद्धा आजची ही परिस्थिती भगवान गौतम बुद्धांनी जे मानवतेचा धडा शिकवून दिलं त्याला अनुसरून बाबासाहेबांनी गौतम बुद्धांना स्वीकारलं आणि बुद्धाचा धर्म आपल्याला दिला आणि या पद्धतीनं आपण काम करत असताना आपल्याला बाबासाहेबांच्या विरोधानं काम करत असताना बाबासाहेबांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला अधिकार मिळाले आहे ही परिस्थिती जर आजच्या काळात बघितली आज खूप मोठा बदल दिसतो कारण या 10-15 वर्षामध्ये जे मागच्या काळामध्ये होते ते आजची परिस्थिती नाही पण लोकांना कळत नाही की जे असे स्लो पायदान आपल्या डोक्यात घालत आहे की जे संविधान आपल्याला दिसत तर आम्ही संविधान बदलत नाहीत म्हणतात पण संविधानाची काय वाट लागत आहे याचा जर विचार केला तर आपल्याला सर्व बहुजन समाजाला सर्वांना जाणं व्हावं लागेल की आज काळ बदललेला आहे काळाप्रमाणे आपण बदलाची तयारी ठेवावी लागणार आहे नुसते आपण यांच्याकडून बोलून बसलो तर आता एवढ्यावर आपलं भागणार नाही आज लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आपल्याला सर्वांना अधिकार मिळाले आहे त्या लोकशाहीवर सुद्धा आज खंडन कसं येत आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशातली निवडणूक असो या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय चाललं आणि देशाची एकसूत्री कारभार जे आहे मग सर्वोच्च न्यायालय असो की खालच्या कोर्टापर्यंत कुठलंही कोर्ट किंवा कुठलीही यंत्रणा ही एका बंधनाखाली काम करत आहे की त्यांच्या विचारानं जे काम त्यांनी करायला पाहिजे ते करत नाही यांचं मी अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं रामजी सुभेदारांनी बाबासाहेबांना घडवले त्याच पद्धतीनं चंद्रकांतजी ठाणेकर हे समाजाला दिशा देत असताना आपल्या मुलांना दिशा देत एक बाबासाहेबांच्या विचारावर कायद्यांचं ज्ञान देऊन गोरगरिबांचे प्रश्न न्यायालयामध्ये मांडण्यासाठी आपला एक पुत्र घडवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं पिता पुत्रांचं जे संबंध कसा असायला पाहिजे त्या दोघांकडे बघलं तर ही आदर्श मूल्ये आज समाजामध्ये आम्हाला दिसत नाही बाप जेवायला बसलं तर पोरगा येत नाही आणि पोरगा आलं तर बाप येत नाही अशी वस्तुस्थिती आहे परंतु या अशाही बदलत्या काळांमध्ये त्या दोघांचं मी खऱ्या अर्थानं समाजानं आदर्श घेतलं पाहिजे आणि आज जगांना बुद्धांच्या विचाराशिवाय पर्याय नाही आहे इथे जमलेल्या प्रत्येक माणसांनी बुद्ध धम्म म्हणजे हे एक धर्म नाही आहे हे धम्म म्हणजे अखिल मानवांना कसं वागावं याची जी आचारसंहिता आहे ती त्यांनी दिलेली आहे आजच्या प्रसंगी जर आपण 5 शिलाचं पालन केलं तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये राहा फक्त बुद्धांनी दिलेले 5 शिलाचं जर आपण पालन केलं तर आपण माणूस बनतो आणि याच्यातलं एकही शिलाचं आपण पालन केलं तर आपण माणूस नाही आहे आणि माणूस बनण्याची प्रक्रिया बुद्धांनी आपल्याला दिलेली आहे आणि ते बुद्ध ते धम्म आम्हाला बाबासाहेबांच्या निमित्तानं आज सगळ्या विश्वांमध्ये धम्म काय आहे हे आम्हाला देणारे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या संदर्भात एका वळीमध्ये सांगायचं झालं आंबेडकर या भारताची मूर्तिमंत शान आहे म्हणून तर मान आहे मानाचे स्थान आहे भीम जर नसता इथं काय झाली असती गत माणसाला माणुसकीचं मिळवून दिलं नातं माणसाला माणुसकीचं मिळवून दिलं नातं बस एवढंच या ठिकाणी मी सांगतोय या अभिवादनाच्या प्रसंगी आदरणीय सुभाषभाऊ आहेत सुभाषराव अल्लापूरकर आहेत ईश्वरजी आहेत आमचे यादवराव ढाले आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते मुद्दाम त्यांनी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि उपस्थित सर्व या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांना पुनश्च एक बार मी शुभेच्छा देतो इथं थांबतो जय भीम नमो बुद्ध.